तरुण पिढीला लाजवेल अशी या बाबांची कमाई आहे आणि यांच्या कमाईला आणि यांच्या कष्टाला दोन बाजू आहेत. आपण ते आज बघून घेऊया. त्यांनी आपल्याला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मी 3 गाया पाळतो आणि बरंचसं कष्ट देखील करतो आणि दूध विकायला देखील जातो. आपण त्यांचे पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की ते सायकलवरून दूध विकायला नेतात वगैरे. पण आज आपण त्यांची इन्क्वायरी करायची. आपण बघूया नेमकं हे कष्ट करतात का, कसे करतात आणि जे बोललं ते खरं आहे का. आपण यांच्या मंडळीला देखील भेटणार आहोत आणि आपण आता सध्याला बघूया हे नेमकं करतायत काय आणि कसे कष्ट करताय, काय करताय, यांचं घर किती लांब आहे, काय आपण सगळं बघूया. आणि हे नेमकं काय काय काम करतात, कसे कसे करतात, कसे कसे पैसे मिळवतात, आपण हे सर्व काही बघणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर चला आपण बघूया. सुरुवातीला तुम्हाला यांच्याविषयी मीच थोडी माहिती सांगते, पण यांचं थोडीशी माहिती मी सांगितल्यानंतर आपण त्यांच्या घरी जाणार आहोत आणि त्यांच्या मिसेसकडूनही माहिती खरी आहे का हे जाणून घेणार आहोत. आणि तर मी तुम्हाला सांगते, ह्या बाबांना एकंदरीत 4 मुली आहे आणि 1 मुलगा आहे. तर 4ही मुलींचं लग्न त्यांनी एकदम व्यवस्थित केलं आणि मुलाचंही लग्न झालेलं आहे. काय करता, काय करता? चारा काढता काय? किती वय आहे तुमचं? वय किती तुमचं? 69. आणि काय करता तुम्ही? एवढा चारा कसा न्यायचा डोक्यावर? आणि किती लांब आहे घर? 300 फूट अंतरावर आहे काय? हा, मग आहे एवढा लांब डोक्यावर चारा न्यायचा. किती न्यावा लागतो चारा तुम्हाला? 3 पेंड्या रोज 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 3 पेंड्या न्यायच्या. 3 पेंड्या तोडायच्या न्यायच्या. एवढ्या याच्यात भागत का जनावरांचं? घास आहे ना, घास कुटी. घास किती न्यायचं? घास 3 गटू. 3 गठुड न्यायचे. कुटीची राहते. हा, मग आहे गाड्या तोडा. मग काय बघा, या आजोबा किती कष्ट करत आहेत. वयाच्या 69व्या वर्षी देखील गुरांना चारा काढत आहे, तोडत आहे. ऊन आहे, या उन्हात चारा काढत आहे. 3 वाजे आता त्यांना न्यायचे आहे. आता वाजलेले आहेत 10. 10च्या पुढे 3 वाजे न्यायचे आणि दिवस माळवता 3 वाजे घासाचे न्यायचे आहेत त्यांना. आणि सकाळ संध्याकाळ गाईच्या धारा काढायच्या, दूध विकायला न्यायचं. दुधाचे ते 45,000 रुपये महिना कमवतात. त्यातले काही गायांच्या खाद्यासाठी जातात. 30,000 रुपयापर्यंत त्यांना महिना शिल्लक राहतो. असे हे आजोबा कष्ट करून आपलं जीवन व्यतीत करीत आहेत. त्यांना 1 मुलगा देखील आहे आणि त्यांचा मुलगा पुण्यात चांगल्या कंपनीत कामाला आहे. पण शेतकऱ्याला एक सवय लागलेली असते कष्टाची आणि व्यायाम देखील होतो. त्याच्यामुळे हे कष्ट तो शेवटपर्यंत करायला त्याला आवडते. तर बघा, हे बाबा डोक्यावरती गवताची पेंडी घेऊन बाहेर चाललेले आहे. यांना बघून मला असं वाटतं, बाप शब्द छोटा 2 अक्षराचा, त्याच्या पुढे प्रश्न मोठा लेकराच्या आयुष्याचा. मातीत काम करायचं म्हटल्यावरती अंगाला माती लागणारच, कपडे मळणारच, कपडे फाटणारच. पण आमच्या शेतकऱ्याच्या पोरांना आज आमच्या बापाची लाज वाटू लागली हो. आपले शेतकरी बाप असाच असतो. शेतात काम करायचं म्हणजे, उन्हात काम करायचं म्हणजे ते सोपं नसतं. आणि ह्या पण त्यांच्या घरी पोचलेलो आहेत. आपण बघू शकता आता त्यांच्या दारात 3 शेळ्या बांधलेल्या आहेत. 3 गायीही दिसतात, 1 कालवड आहे आणि त्यांचं अशा पद्धतीचे गुरं आहेत. बाबा म्हणाले, चल मी तुला आमची गुरं देखील दाखवतो. या 3 गाया तुमच्या आहेत काय? ही एक आणि ही एक. यांचं दूध काढता ना तुम्ही आणि मग विकायला नेता ना? मग विकायला नेता ना? मग आहे. आणि ह्या तुमच्या मिसेस का? आजोबा खूप प्रेमाने त्यांना खायला घालत आहेत. आपण बघू शकता आजोबांचा जनावरांवरती खूप जीव आहे. गायाही एकदम क्वालिटी आहेत बरं का. आणि दोघं मिळून ह्या गाया सांभाळण्याचं काम करतात. आपण आता आजीची देखील माहिती घेऊया. बघा, आजोबांचा निरागसपणा किती मस्तपैकी त्यांना चोळत आहे.
तर ह्या बाबांचं हे घर आहे आणि ही त्यांची मिसेस आहे. तर आपण बाबांची दुसरीही बाजू बघूया. मिसेस त्यांना कशी साथ देतात. कसं कंबर न कंबर गेलं तुमचं सांगा बरं. मग कंबर दुखत, गुडघे दुखते बाई, मान दुखती. बाबा एवढे कष्ट करतात, एवढा चारा आणतात लांबून. आणि मग तुम्ही काय काय करता बरं. मग शेण वडायचं बाई, पेंट भिजू घालायची, चारा टाकायचा, कुट्टी टाकायची, शेळ्याला घास बांधायचा, लय असतं भांडे कुंडी आहे. घरचा स्वयंपाक लय असतं आहे ना. आणि बघले 2-4 बादल्या, 2-4 केन. दुधाची भांडे घासायचे. बरोबर आहे. आणि हे बी करावं लागत असं ना, धारा काढू लागत तुम्ही. तर ह्या गायांच्या धाडा सुद्धा आजी आणि आजोबा काढत आहे. आजी काढू लागतात, आजोबा देखील काढतात. 2-4 दिवसापासून मशीन पण घेतलं का. आता घेतलं मशीन. 8 दिवस झाले. 8 दिवस झाले आता यांनी मशीन घेतलेलं आहे. म्हातारे झाले, त्यांना काही धारा काढायचं जमत नाही. कोणी घेऊन दिलं मशीन. पोराने मशीन घेऊन दिलं. अरे वा वा वा. पण तरी पण त्यांची खूप मेहनत आहे. चारा तर आणावाच लागतो. चारायला काय अजून काही मशीन निघालेलं नाही आहे की नाही. टाकायला काही मशीन निघालेलं नाही. धारा काढायचं आता एक सोपी गोष्ट झालेली आहे. पण आजोबांना सायकलवर जावं लागतं. लोटरी ते सोपं झालं, पण ते केन ते नळ्या लावायला जड आहे ना. त्याचं 10 किलो वजन आहे किटलीचं, त्या नळ्याचं 20 किलो वजन झेपावं लागत आहे. वयामानाने तुम्हाला वजन झेपायला जरा कठीणच जात असेल. लय अवघड. म्हणजे आणखी कंबरन जाम झाली तिने. मणक्यामुळे तुम्हाला एवढं जमत नाही ना. खवटे, मान, गुडघे, कंबर तरी पण करावंच लागतं आहे की नाही. काम घरी वडे सोपं आहे का. बरोबर आहे ना. 2 वाजता भाकर खायला कावरायचं सारं. बघा ही अशी दुसरी बाजू आजींची पण आहे. खूप खंबीर साथ आजी देत आहे. लेक पुण्याला कंपनीत कामाला आहे आणि हे दोघं तरी इथं कष्ट करत आहेत. एवढं वय झालं, इतके आजारी असून देखील कष्ट करत आहे. यांच्याकडून खरंच काहीतरी तरुण पिढीने घेण्यासारखं आहे. तरुण पिढीला लाजवेल इतकी कमाई यांची आहे. तरुण पिढीला 10-15 हजारावर तरुण मुलं काम करतात. यांच्याकडून काहीतरी शिकायला हवं. इतकं सुंदर जोडपं आहे आणि इतकं सुंदर पद्धतीने मेहनत करतात. हे बघा या गाया किती मस्त गाया आहेत. आणि इथं शेळ्या वगैरे आहे. इथं मुरघासाची कुट्टी करून ठेवलेली आहे. हे त्यांचं घर आहे. आणि इथं मस्त दोघं बसलेले आहेत. तुमच्या दोघांचे भांडणं नाही होत का कामावरून. भांडणं देखील करतात बरं का. कोण जास्त भांडणं करतं बरं. कोण करतं भांडणं. नामता ते भांडणं कोण करतं. हा नाही नामता त्या नाही करणार. हे करतात भांडणं आहे ना. थोडं करतात. मोठे मोठे नारळ ते फक्त. नाही थोडं नवरा बायको म्हणल्यावरती भांडणं होतच असतात थोडे कामावरून. पण असं छान कुटुंब आहे मस्तपैकी आणि खूप सारे कष्ट करतात बिचारे. त्यांना पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.